कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. अप्पी तुझं अभिनंदन. थँक्यू. अगं तू तर 2 तासात पेपर लिहून पहिली आली. तू नक्की कलेक्टर होणार. आणि तुझं काय? माहिती नाही पण करीन काय तर. काका तुमची पोरगी लय भारी आहे. पण अपर्णा तू जर खरंच कलेक्टर झाल तर सगळ्यात आधी काय करणार? मी कलेक्टर झाले की सगळ्यात आधी भ्रष्टाचार संपवणार आहे बघ. झाडाला लटकलेले पैसे बघितलेत का कधी? काय राव, भाऊ रुपयांनो नशीब काढलं राव तुम्ही. आता मुद्द्याच इथून पुढे जर गावात दिसला तर तांगड्या तुडीला काय काच्या. पण तुम्ही? मी पोलीस आहे, ओरिजिनल. आम्ही बी हेच सांगतोय. तुम्ही कोणाला आत टाकू शकता का? नाही ना. मी आत बी टाकू शकतो आणि एकेकाला फटके बी देऊ शकतो. पळा. दादा तुम्ही पोलीस असून चोरी कशी करू शकता? मी चोराच्या घरी चोरी करणारा पोलीस आहे. ठीक आहे. श्रीखंड. क्या लाये बापू? श्रीखंड. श्रीखंड. दिदे तू ऐक नाही, रोज परीक्षा दे. पहिली तू काशी बी येशील, मला आडवा तिडवा हात माराय मोकळे. हुशारच आहे माझी लेक. आता तिच्या तोडीचा जावई मिळाला म्हणजे झालं. असं नुसतं म्हण बर का. हा, आणि तिच्यासाठी स्थळान कधी पांटपरेवाला कधी ड्रायव्हर. तर मी केलं ना ड्रायव्हरशी लग्न आणि केलं ना तुमचा संसार. बापू याला म्हणतात यार्करवर सिक्सर. मी परीक्षेत पहिली आले ना, यापेक्षा तुम्ही एवढे खुश आहेत ना हे बघूनच मला लय भारी वाटायला लागलंय बघा. अगं तुम्ही काय म्हणते? आपण म्हण. ये बस. आपीचं अभिनंदन करायला आलोय. अहो पप्पा, अभिनंदन असतंय ते. अगं दीदी, तू कलेक्टर झाली ना, मला काय काय करून पाहिजे या लिस्ट मध्ये लिहिले. अगं कुळाबाई, मी अजून कलेक्टर नाही झाले. अजून कलेक्टरच्या परीक्षेला लय टाइम आहे बघ. अरे देवा, म्हणजे अजून तू कलेक्टर नाही झालीस व्हय? नाही की ग. मग आता काय करायचं? चकुले काय लिहिले बघू त्या चिठ्ठीत. अजिबात नाही, अजिबात चिठ्ठीला हात नाही लावायचा आणि बघायचं पण नाही. अगं बघू तर काय लिहिले. नाही, 10वी तर पासून मग तुला देते चिठ्ठी. हा दिप्या, याला म्हणतात यॉर्करवर सिक्सर. छकुले, आपल्या दादाला असं म्हणतीस वय? आपण काय करणार? ही चिठ्ठी तुझ्यासाठी आहे ना, मग त्याला देऊन काय करू? आप्पे, तू कलेक्टर झाली का नाही, पहिल्यांदा छकुलीची चिठ्ठी वाचायची अख्खी आणि तिला काय पाहिजे नको ती सगळी कामं झाली पाहिजेत. कळलं का? खरं आहे बापू, मी कलेक्टर झाल्यावर ना सगळ्यात पहिली कामं माझ्या छकुलीचीच करणार आहे. आपे आमच्या हिनं तुझ्यासाठी मेथीची भाजी पाठवली. काय गोडा दोडाचं करायला नाही जमलं. मी कधी तुला गोड्या दोड्याचं मागितलंय वे? वा. आणि असं पण ना, ही जी अक्काच्या हातची मला मेथीची भाजी जास्त आवडते बघ. नाही पण आज सणासारखा दिस आहे ना, म्हणून म्हटलं. तू काय दिलंयस यापेक्षा तू कशा पायी दिलंयस ना हे जास्त महत्वाचं आहे बघ. बघा बापू, आपली पोरगी लय मोठी होणार आहे बर का. आता माझं कौतुक झालं असेल ना तर जेवायला बसूया. जेवा ना लवकर, चला. बस. नाही नको, मी येतो. उगाच कशाला. नाही, मी छकुलीला सोडायला आलतो असंच. पप्पा, मला कशाला सोडा येत आहे? मी पिझ्झाची पी आहे. बस रे, जेवून जा. तिच्यापेक्षा तिचा सोरा. बसा भाऊ, बसा. बसा बसा. दिप्या, अरे चल की जेवायला. बापू आज माझा उपवास आहे, म्हणजे मला श्रीखंड चालेल की. हे घे. अगं तुझी वाटी कशाला दिलीस? अगं त्याला आवडतं ना. आणि तुला? मला नाही, या माकडाने खाल्लेलं जास्त आवडतं. दीप्या, फक्त श्रीखंड खायचं नाही हा, चपाती पण संपवायची. आज आम्हाला पाहिजे होता ग. मम्मी पाहिजे होता म्हणजे? अगं अमोल दादा आपल्या सोबतच आहे की. ते नुसतं म्हणायला झालं ग, पण असं गोडधोड केलं तर वाटतं ना. अगं मी नुसतं म्हणत नाही, खरंच सांगते.
म्हणजे हे बघ, मला ना जेव्हा केव्हा भीती वाटते ना तेव्हा अमोलदादाचं वाक्य आठवतं. तो मला काय म्हणायचं माहितीये, अप्पे घाबरायचं नाही बर का. आणि खरंच मम्मी, आणि भीती ना अशी पळून जाते बघ. घ्या जेवायला घ्या. राहू दे तुझी. आपे आता पुढं काय करायचं ठरवले? अरे पुढं काय म्हणजे, क्लासमध्ये पहिली आली ती, तिची सगळी फी माफ झाली. आता उद्यापासून सातारला जाणार बघ क्लासला. लय भारी क्लास आहे, मोठा बी आहे आणि भारी बी आहे. अरे वा, बेस्ट बेस्ट. आता उद्याच जातो आणि तिचं ऍडमिशनचं सगळं काम करून येतो. काय आहे, एकदा क्लास सुरू झाला की ती कलेक्टर झालीच म्हणून समज. छकुले, तुला बी असंच पहिले यायचंय आप्पी दीदी सारखं. पप्पा मी तर पहिलेच आहे म्हणून सगळ्यांच्या पुढे पुढे असती. घ्या. हो नेते, टिटूची टमटम टिव टिव करीत आली. तर आता ना हो नेते, आखे फॅमिली आहे, राजा राणी राजकन्या. नेते यांचं स्वागत आहे ना एकदम राजेशाही ताटात झालं पाहिजे. हा होणार ना. अरे इथं आपण कशाला आहे हा? दोन मिनिटं तुझी इथं खटारा काढायची, नाही तर तोडून फोडून फेकून देईन तुझी खटारा. आप्पे आप्पे, हा कुठं हरवलीस? नाही काही नाही. अहो ते त्या दिवशी पार्किंगचं ते मी तुला काय म्हणलं होतं, आपण कशातनं उत्तर द्यायचं? कामातनं. बाळा आता पण लावून अभ्यास कर बर का. तर हो. अहो, त्यांचं मन अभ्यास सोडून दुसरीकडे कुठे लागणार नाही याची काळजी घेऊ की आम्ही. अहो नेते, आधी अभिनंदन करा, भावी कलेक्टर येतात त्या. रॉकेट, मागचं सगळं विसरून जाऊ आता आपण. अरे क्लासमध्ये पहिले आलेत आपल्या. अरे आपल्या क्लाससाठी ऍसेट आहेत ऍसेट. हो मग त्याचीच तर कदर करायला पाहिजे. हा? थांबा, माझ्याकडून अभिनंदन. रॉकेट, अहो असं मी म्हणतो, तुम्ही फुल द्या. घ्या, नेत्यांकडून तुम्हाला अभिनंदन. इकडे 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 टाळ वाजव. का वाजव. हा, बस. अभिनंदन. कधीही काय लागलं तर डायरेक्ट माझ्या केबिन मध्ये यायचं. हे बघा, शाईला पेन लागला, कंपास पेटी लागली, कर्कटक लागला, ते भिंगवायचं तसलं काय लागलं, हा रेबिन लागली, सगळं जे काय लागन ते नेत्याला येऊन सांगायचं. हा? हे खुळे, ती काय 7वी 8वीत आहे का? हा अहो नेते, कधी मी 7वीच्या पुढे शिकलोच नाही, ते मेंदू पुढे चलतच नाही ना त्यामुळं. हो पण हो, तुम्हाला कधीही काय लागलं तर डायरेक्ट माझ्या केबिन मध्ये यायचं. तुमच्यासाठी दारं कायम उघडीत माझी. थँक्यू बर का साहेब. अहो तुम्ही कशाला थँक्यू म्हणताय, आम्हीच थँक्यू म्हणलं पाहिजे. अहो तुम्ही आमच्या क्लासची शान आहे. आणि गाडी काय इथं लावली तुम्ही आज? हो नेते, राणी राणी. अरे हो, तुम्ही आज राणी इथे का लावली? माझ्या जागेवर लावायची ना. आज माझी खटारा नाही लागणार तिथे. लावा तुम्ही. नाही नाही, राहू दे साहेब. रॉकेट, जा यांना ऍडमिशन घ्यायला मदत कर. तिथे ते तांब बसला असेल, त्याला मदत करायला सांग. जा पण. चला चला चला. तांबे सर, हिचा आपल्या इथं पहिला नंबर आलाय. नेत्यांचा निरोप आहे, हिचं व्यवस्थित ऍडमिशन करून द्या. सांगितलं पृथ्वी सरांनी, घेतो करून मी. चला मी बाहेर थांबतो. हा, काही काळजी करू नका, काही गरज लागली तर मला आवाज द्या. हा, मी इथंच तुमच्या वडाकडे लक्ष देतो मी. येऊ का? आणलीत का सगळी कागदपत्र? हा सर, ठीक आहे.
मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट. हो सर सगळे त्यात. हे शाळा कॉलेज नाही, इथं ओरिजिनल नाही, झेरॉक्स लागतात. झेरॉक्स होय आणलेत की. हे बघा हे आहेत बघा. हा अहो हे झेरॉक्स आहेत पण खरे आहेत कशावरून? अहो तसं नाही, याच्यात आहेत की झेरॉक्स. बघा की तुम्ही, हे अक्षर आणि हे अक्षर. हा तपासून. अहो हे अटेस्टेड केलेले नाहीत. अटेस्टेड केले तर खरे आहेत म्हणायचं. अटेस्टेड म्हणजे काय मला कळलं नाही. आपले काय ग? अहो अटेस्टेड म्हणजे काय तुम्हाला माहित नाही. आणि तुमची मुलगी परीक्षेत पहिली आली होय. चांगलंय. बापू थांबा, मला कळले ते काय म्हणते. द्या इकडे. अगं पण कुठे जाणार तू? अहो बाहेर झेरॉक्सचं दुकान आहे की, जाऊन येते पटकन. नेते राजा आणि राजकारण्याची एकदम जोरदार खातिरदार चालू आहे बरं का. आपे मी उगा तुझ्या. नाही तुम्ही बसा इथं, मी आलेच की 2 मिनिटात. लवकर ये मग. हा आले आले. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा हा नमस्कार शिंतोडे. ठीक आहे आता. कंदी आणलाय सातारचा, खाणार का? किती? तुम्ही किती सांगितलेला? 3. मोजा की. ते मोजू नंतर. मी जरा सलूनचं वेगळं मॅटर निस्तरतोय. सलूनचा काय विषय? तुला नाही कळायचं, तुझं आता. माझी ऑर्डर कधी काढणार बदलीची ती सांगा आधी. होणार. मी बी तवाच येतो ना मग. अर्जुन तुला सांगितलं ना मी जरा वेगळं मॅटर निस्तरतोय म्हणून. तुम्हाला काय मॅटर निस्तारायचेत ना ते निस्तारा. माझं बदलीचं काम फाट झालं पाहिजे. होणार म्हणलं ना. आमचं साहेब कधी बी दिलेला शब्द फिरवत नाहीत. आमच्या साहेबाचा बी नियम चुकत नाही कधी. तुझं कुठलं रे साहेब? आपण स्वतः अर्जुन कदम. अर्जुनचा नियम कधीच चुकत नाही. हा अरे कोण होता रे तो सलून मध्ये? मला काय म्हणलं का? तुला नाही बाबा, तुझा काय संबंध? हो माझा काय संबंध? चला पकडा बरं त्याला, डोक्याला शॉट होईल. तुम्हीच का ते? तुमची मुलगी पहिली आली? होय होय मीच. हा तेवढा जरा फॉर्म भरून द्या. हा हो होय भरून देतो. अहो इंग्रजीत नाही. तुम्हाला इंग्रजी येत नाही वय? नाही मला नाही येत इंग्रजी. काय झालं? हा फॉर्म तेवढा भरायचा होता. भरते की मग. देतो भरून. बरं. हा काय चांगलं चाललं नाही व्यवस्थित? हे काय, हे फॉर्मच भरतोय. बघा बा काय थंडगार पाणी बिनी कोल्ड ड्रिंक बिल्डिंग काय पाहिजे का? नाही नाही नको, उगाच कशाला. अहो तुमच्यासाठी नाही व. तुम्ही साधे वडाप. अहो तुम्ही क्लासेसची शान येते. हा तुमच्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? हा नकोय आम्हाला काही. फॉर्म भरू मी? बरा मी बाहेर थांबतो. काही अडचण आली तर मला लगेच सांगायचं. हा तर मी वडापकडे लक्ष देतो. येऊ का? सर हे बघा हा फॉर्म, आणि सगळं अटेस्टेड करून आणले. चेक करा एकदा. अगं तू पहिली आलेस ना. हा तुला रांग दिसत नाही काय? हो सगळ्यात आधी तुम्हीच आली आहे सकाळी. आली असशील. आता रांग आहे ना. तसंही तुमचं काम फ्रीच आहे. बाकीच्यांची पैशाची काम आहेत ती नीट करावी लागतात आम्हाला. तू बस, मी तुला बोलवतो. अहो सर. आप्पे असू दे, थांबूयात आपण जरा वेळ. आम्ही थांबतोय बरं का. ये. आम्हाला काय आहे का नाही चहा पाणी? का नुसतं फुकट मारायचं तुमच्यासाठी? तांबा आलो चहा पिऊन. अहो सर, बापू हे सगळं मुद्दामून करताय ना? अगं नाही, असं काही नसेल. तुला उगाच वाटतंय. थांबू आपण. हो पण आपण सकाळपासून आलोय तरी पण अजून नंबर लावत नाहीत आपला. बापू ऐका आता, तुम्ही बसा, मी इथेच उभी राहते. अगं पण मी. बसा म्हणलं ना, तुम्ही जाऊन बसा जा.
सर. अगं तुला कळत नाही का? पैशाच्या आधी कामं होऊ देत, नंतर तुला बोलवतो मी. बस तिथं. अहो सर, तुम्ही असं काय करताय? अहो आम्ही सकाळपासून इथं आलोय. अहो माझ्या बापून वडप घेऊन कामावर जायचंय हो. तुझ्या बापून वडाप घेऊन जायचंय ना, मग मी काय करू त्यासाठी? जाऊ देत ना त्यांना, तू बस तिथं. मी तुला बोलवतो म्हणले ना. अहो असं नका करू. नुसतं अभ्यासात हुशार असून चालत नाही, बाकीच्या गोष्टीची पण अक्कल पाहिजे. काय आपे जाऊ दे, थांबूया. अगं आज दिवसभर थांबायला लागलं ना तरी ऍडमिशनचं काम करूनच जाऊ. अहो बापू तुम्ही असं. असू दे, ये इकडे बसूया. सर हे घ्या, ऍडमिशन फॉर्म, झेरॉक्स, अटेस्टेड, हे सगळं आहे. ओरिजिनल कॉपीज बघून घ्या. हा ठीक आहे. पैसे आणलेत का? काय पैसे कसले? तुम्हाला आत्ता 75,000 भरावे लागतील, मगच होईल ऍडमिशन. 75,000? हो कसले पैसे? स्टेशनरी फी, गेस्ट लेक्चर फी, सराव फी, असे सगळे मिळून 75,000 भरावे लागतील. अहो सर, आता जी परीक्षा झाली ना त्यात मी पहिली आल्या. होय हुशार पोरी, तू पहिले आले मला माहिती आहे, पण तुला बाकीची फी तर भरावी लागेल ना. अहो नाही नाही तसं नाही. थांबा, हे बघा, हे बघा की ह्या पॅम्पलेट मध्ये लिहिलंय ना 100% फी माफ म्हणून. हा पहिला आल्यावर टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय असं लिहिलंय. तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाही, तर तुमच्या हुशार मुलीने तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. अहो असं कसं? आता त्याच्यावर फी माफ लिहिली म्हटल्यानंतर फी माफच असली पाहिजे ना. मग आता पैसे कसले? अहो मोफतच आहे. बाकीच्यांना किती फी आहे माहिती आहे का तुम्हाला? अहो पण हे चुकीचं आहे ना. मला कशाला सांगताय तुम्ही? जाऊन तक्रार करा, मला माझं काम करू द्या. आत्ता पैसे नसतील तर उद्या या, आणि नसतीलच तर येऊच नका. हो तांब, आपलं तांबे सर झालं का नाही? सगळं फुकट पाहिजे यांना, आणि वरून यांचंच ऐकून घ्या. हो सर, असं नाही बोलायचं. आता नसते एखाद्याची ऐपत. हा मग यायचंच कशाला? तुम्हीच बोला त्यांना, पैसे आणले की पुढचं काम करीन मी. आता हे मी बोलायचं मग मी काय वेगळ्या भाषेत सांगू का? तुम्ही सांगितलं नाही एकदा? हो भावी कलेक्टर अपर्णा माने, कळेल सरांनी काय सांगितलं ते. उद्या या, आणि हा येताना मोकळा तर नाही यायचा. सरांनी जी फी सांगितली ती घेऊन यायची. हे तू आपे थांब, बघू आपण काय करायचं ते. चल. काय आहे? मोजा की. मला त्याची गरज नाही. कुठून आलं हे? प्रतापरावाचा दुसरा रस्ता बंद केलाय, तिथून आलेत. म्हणजे प्रतापरावाची बिनपाण्याने हजामत करून आलोय त्याच्याच सलून मध्ये. पण कुणाला कळलं तर? सरकार, मी बारका होतो ना तेव्हा काकी एक गोष्ट सांगायची मला, अर्जुनाची. त्या अर्जुनानं कुत्र्याच्या घशात 7 बाण मारले होते, एका मागे एक 7. पण त्या कुत्र्याने कच्चू केलं नव्हतं. शार्प होता अर्जुन, शार्प. आपलं काम आणि नियम तसाचे, एकदम सायलेंट. कुणाला विचारून केलंय? म्हणजे तुमची परवानगी नव्हती वयाला? सरकार, त्या प्रतापरावच्या अड्ड्यावर कुणीतरी धाड मारली. का केलंच हे? सुजा, काय केलं विचारायचं नाही सुजा. आता फक्त किती तेवढंच विचारायचं. अर्जा उद्या कुणाला कळलं तर लय राडा होईल. किती बी राडे झाले ना तरी केस या अर्जुन कदमकडेच येणार आहे. आणि प्रतापरावानं उगाच नाही बदली करून घेतली माझी इकडं. माझ्या न सांगण्यावरनं पण. सरकार, सरकार तीच कळा ना तुम्हाला. पगार त्यांच्या सरकारचा घ्यायचा, पण कायदा या सरकारचा पाळायचा. आम्हाला काय लागलं की तुम्ही काय म्हणायचा, बाबांनो सांगत जा रे काय लागलं तर. आता तुम्ही सांगत जा काय लागलं तर या अर्जुनला. म्हणजे आता पोलीस कशाला झालोय. चला तर फ्रेश होतो.
सरकार अर्जुन, बाण अर्जुनानं नाही एकलव्यानं मारले होते.